दोन माणसं जबाबदार आहे महाराष्ट्रातलं राजकारणाची अधोगती व्हायला. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. 1966 साली दोघंही राजकारणात आले. त्यांना करण्यासारखं खूप होतं. महाराष्ट्रावर दोघांची पकड एवढी होती, करण्यासारखं खूप होतं. शरद पवारांनी काही चांगल्या गोष्टी केल्या, मला अमान्य नाही, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची जी आज अधोगती झालेली आहे त्याला हे दोघं जबाबदार आहेत. कारण हे जे आज आपल्याला गुंड मवाली दिसतात ना, शिरसाट, भारत गोगावले, संजय गायकवाड किंवा तत्सम जे कोणी लोक असतील ते, हे कोणी तयार केले? हे उद्धव ठाकरेंनी नाही तयार केले, हे राज ठाकरेंनी नाही तयार केले, हे अजित पवारांनी नाही तयार केले. मुळात अजित पवारला कोणी तयार केला तर शरद पवारांनी त्यांना खतपाणी घातलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी घातलेलं आहे. हे शिंदेबरोबर असलेले सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक, गुलाबराव पाटलापासून सगळे, यांना बाळासाहेब ठाकरेंनी प्रोत्साहन दिलं ना. बाळासाहेबांचं नाव वापरूनच त्यांनी मवालीपणा केला, गुंडगिरी केली आणि ती गुंडगिरी हेच समाजकार्य असं मानून मतदारांनी त्यांना मतं दिली. हा प्रॉब्लेम आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे थांबवू शकत होते, ही त्यांची ताकद होती. या दोघांनी मनात घेतलं असतं ना तर महाराष्ट्र वेगळा झाला असता.